राज ठाकरेंनी पुण्यातील एकता नगरमधील स्थितीचा आढावा घेतलाय। मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये पुण्यातील स्थितीबद्दल कालच चर्चा झाली। यात मुख्यत्वे 3 विषयांवर चर्चा झाल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। मुळा मुठा नदीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे। मागच्या वेळी झालेल्या पावसामुळे ज्यांची वाहनं पाण्याखाली गेली त्यांना विम्याद्वारे मदत द्या असं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय। तसेच ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी मदत पुरवल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे अनेकांच्या संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालं होतं। अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते, अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं, त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत पुरवण्याची मागणी यावेळी करण्यात येते। मुख्यमंत्र्यांसोबत 3 विषयांवर या संदर्भात राज ठाकरेंनी चर्चा देखील केलेली आहे। तर त्यानंतर पुन्हा एकदा एकता नगरमध्ये रहिवाशांची बातचीत राज ठाकरेंनी केलेली आहे। माझी बैठक झाली आणि महत्त्वाचे जे 2 विषय होते त्या 2 विषयामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं। खरं तर 3 विषय होते। मुळा मुठा कॉरिडॉर जो आहे यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे, या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा FSI वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे। कालच मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत याचा इन्शुरन्स लवकरात लवकर। जी 2 मुलं गेली, त्यांना शॉक बसला आणि 2 मुलं गेली, त्या 2 मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही बिचारी परत नाही येऊ शकत, परंतु त्यांच्या घरच्यांसाठी मदतीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये 10-10 लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवलाय। तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत तो चेक त्यांच्यापर्यंत पोहोचवतील। त्याचबरोबर त्यातला एक जो त्यांचा भाऊ होता जो बरोबर तिकडे होता त्याला देखील सरकारी उच्च खात्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा पण विषय हा काल मार्गी लागलेला आहे।